इस दुनिया को क्या लाभ होगा, होकर आत्मा को तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा। प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। आज की शाम परमेश्वर ने हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम परमेश्वर का तहे दिल से शुक्रिया करते हैं। संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज आज ये 32 वर्षों से पुणे विभाग में कार्यरत है, जो हम सोशल मीडिया पर आकर आपसे परमेश्वर का सुसमाचार बांटते हैं ताकि वो आप तक और कई सारे लोगों तक पहुंच सके, इसलिए परमेश्वर का आभार मानते हैं। वैसे ही संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री एक वेब पेज द्वारा देखिए आप हमसे संपर्क कर सकते हैं, जो www.sanjayjamesthakurministry.org के नाम से भी जानी जाती है। तो आपकी जो भी समस्या हैं, जो भी आपकी तकलीफ़ें हैं, जो भी आपकी विनती हैं, या आप हमारे बारे में अधिक जानकारी पाना चाहते हैं, तो आप इस वेब पेज द्वारा हमसे संपर्क कर सकते हैं। तो आइए भाई और बहनों, आज हम परमेश्वर के प्रार्थना में आज बढ़ते हुए आज उनकी स्तुति करेंगे, उनकी आराधना करेंगे, उनके लिए गीत गाएं। आज ये गीत आशीष दें। ये गीत आप जिस स्थान पर है उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। चलिए ये गीत हम परमेश्वर को समर्पित करें। आशीष दे, 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 आशीष दे। आंसुओं के साथ मैं तेरे पास आया हूँ, प्रार्थना को यीशु मैं तेरे पास लाया हूँ। आंसुओं के साथ मैं तेरे पास आया हूँ, प्रार्थना को यीशु मैं तेरे पास लाया हूँ। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार हो मेरी आराधना। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार
स्वीकार हो मेरी आराधना। आशीष दे, 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 आशीष दे। हन्ना के जैसे मैं तेरे पास आया हूँ, आंसुओं के साथ ये प्रार्थना को लाया हूँ। हन्ना के जैसे मैं तेरे पास आया हूँ, आंसुओं के साथ ये प्रार्थना को लाया हूँ। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार हो मेरी आराधना। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार हो मेरी आराधना। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार हो मेरी आराधना। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार हो मेरी आराधना। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार हो मेरी आराधना। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। हमारी प्रार्थना, हमारी विनतियाँ हम केवल और सिर्फ हमारे जीवित परमेश्वर के पास लेकर जाते हैं, क्योंकि वही हमारे जीवित परमेश्वर है जो हमें सभी चीज़ों से मुक्ति देकर हमारे प्रश्नों का उत्तर देते हैं। इसलिए हम परमेश्वर का आभार मानते हैं। तो आइए भाई बहनों, आज हमारी प्रार्थना के अगले चरण में आज बढ़ते हुए देखेंगे, सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। इसलिए मैं रेवरेंड संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूँ कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। पुन्हा एक आपली भेट त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही पुन्हा एक वार देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे आगत स्वागत करत आहो। दर शुक्रवारी आपली भेट होती। दर शुक्रवारी एलियाद्वारे माझ्याद्वारे देव आपली भेट करून देतो। वेळोवेळी आम्हाला दर शुक्रवारी मार्गदर्शन करतो, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे। देव प्रार्थनेचं उत्तर देते, त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। आपल्या सर्वांची उपस्थिती एक आदरणीय, आनंदायी देवाच्या कार्याचा विस्तार करण्यामुळे आम्ही देवाचा गौरव करत आहोत।
आज पुन्हा एकदा आम्ही देवाच्या वचनातून काही गोष्टी बोध घेणार आहोत. आपण सर्व विश्वासात चालत आहात, देवावर विश्वास ठेवते, देव आपले मनोदय पूर्ण करत आहे. अनुवाद 7:22 प्रमाणे देव हळूहळू कार्य करतो. जे करतो ते उत्तम आहे, त्याच्या योग्य समयाला देव करतो म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. मग आज पुन्हा एकदा देवाच्या वचनातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. यहोशुआ या अध्यायातून, पहिल्या अध्यायातून आम्ही 7-8 वचनांमधून पाहत आहोत की मोशेच्या मृत्यूनंतर देवाने यहोशुआची भेट घेतली आणि यहोशुआला देवाने सांगितलं की उठ, आता वेळ आली, समय आला आहे, इस्रायल लोकांना पुढे घेऊन चला आता. आणि देवाने त्याला काही गोष्टीचं मार्गदर्शन केलं की नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, मनन कर, मान्य कर, आचरण कर. तू जाईल तिकडे तुझा देव तुझ्याबरोबर सदैव असेल. तुझा प्रवास, तुझा मार्ग सुखाचा होईल. तू नेहमी यश प्राप्त करशील, तू नेहमी यशस्वी होतील. देवाने यहोशुआला अभिवचन दिलं, आश्वासन दिलं, मी तुला यशस्वी करेन, तुझा मार्ग सुखाचा करेन, तू जाईल तिकडे तुझ्याबरोबर मी सदैव राहीन, तुला सुरक्षित ठेवेल. ही अभिवचने, आश्वासन देवाने त्याला दिली. देवाची अभिवचन आश्वासन हे फार महत्त्वाचा भाग आहे. यिर्मया 1:12 प्रमाणे की देव आपल्या अभिवचन आश्वासनाची आठवण करतो, सावधान राहतो आणि तो पूर्ण करतो, म्हणून तो देव आहे. दिलेला शब्द तो पूर्ण करतो असं यशाया 55:11 पाहतो की दिलेला शब्द तो पूर्ण करतो आणि तो सफल होतो. मी अभिवचन आश्वासन देवाने यहोशुआला दिले आणि काही त्या ठिकाणी देवाने सांगितलं तुझ्या हयातीत तुझ्यासमोर कोणी टिकणार नाही. तू सर्व गोष्टी मात करीन, सर्व गोष्टी तुझ्या ताब्यात देईन मी तुला. तू यशस्वी होतील, सर्व गोष्टी विजय प्राप्त करशील. मी तुझी उन्नती करेन, मी तुझं कल्याण करेन, मी तुला समृद्ध करेन. ही अभिवचन देवाने त्याला दिली. त्यामध्ये देवाने काही त्याला आड दिली. यासाठी तुला नियमशास्त्र ग्रंथ वाचन केलं पाहिजे, त्याचं अध्ययन केलं पाहिजे, ते मनन केलं पाहिजे रात्रंदिवस. ते मान्य करून ते पालन कर, म्हणजे तुला जीवनात तू कधी हरणार नाही, तुझी फजिती कधी होणार नाही. त्यामुळे आम्ही पाहतो की आमच्या जीवनासंबंधी पाहतो की उन्नती फार महत्त्वाचा भाग आहे. उन्नती, वाढ, यश, विजय हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग आहे. की आम्ही जे काय करतो, आमचे स्वप्न, आमच्या योजना, संकल्प की आम्ही यशस्वी व्हावं, आम्ही विजय व्हावं, आमचे मनोदय पूर्ण व्हावं, आमच्या योजना संकल्प पूर्ण व्हावी, आमची खटपट असते. जे काय करतो त्या सर्व गोष्टी आमची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, प्रत्येक माणसाची इच्छा असते, स्वप्न असतं. प्रत्येकजण त्यासाठी झटत असतो, कष्ट करतो वेगळ्या माध्यमातून. हे चांगले विचार आहे, कारण बायबल सांगते की उद्योगाचे विचार माणसाची समृद्धी करतात. मनुष्य विचार करतो की प्रगतीचा विचार करतो, चांगले विचार आहे की एक सकारात्मक भूमिका आहे की त्यामुळे प्रगती होते. प्रगती होणे हे फार महत्त्वाचा भाग आहे. आमच्या सर्व क्षेत्रात आमची प्रगती व्हावी ही देवाची इच्छा असते. म्हणून पहिले येऊन आम्ही पाहतो तिसऱ्या पत्रामध्ये आम्ही पाहतो 1-2 मध्ये त्या ठिकाणी वचनातून दाखवले तू सर्व स्थितीत, तुझ्या आध्यात्मिक स्थितीत, तुझ्या आरोग्याच्या स्थितीत, त्या प्रत्येक स्थितीत तू सुस्थितीमध्ये असावं माझी इच्छा आहे, अशी माझी प्रार्थना आहे. तिसऱ्या योहानाच्या पत्रामध्ये आम्ही 1-2 पाहतो की सर्व स्थिती, तुझ्या आध्यात्मिक स्थिती, तुझ्या आरोग्याची स्थिती, बाकीची भौतिक स्थिती, सर्व स्थिती तू उच्च ठिकाणी असावं, सुस्थितीमध्ये असावी माझी देवाजवळ प्रार्थना आहे. देव सर्व गोष्टीची उन्नती करतो, उच्च ठिकाणी ठेवतो आणि आम्ही चांगल्या स्थितीत असावं देवाची इच्छा असते. मग ते आमचं आरोग्य असो, ते आमची आध्यात्मिक स्थिती असो, आमचं भौतिक स्थिती असो, उन्नती हे देवाचं शस्त्र आहे आणि उन्नती देवापासून होते. आणि बायबलमध्ये पाहतो की पूरब नाही, पश्चिम नाही, दक्षिण नाही, उत्तर नाही, वाढ उन्नती माझ्याकडे आहे. मग सर्व गोष्टीची उन्नती देवाकडे आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की मत पसवी बघत असलं तर मी काहीच करू शकत नाही, उत्तम ते माझ्याकडे, प्रगती देवाकडे. आणि त्यामुळे आम्ही बायबलमध्ये पाहतो की एखादा शेतकरी जमिनीत बी पेरतो, त्याला खतपाणी घालतो,
बायबल सांगतो की तो झोपी जातो, पण तो वाट पाहतो, प्रतीक्षा पाहतो की झाडाची वाढ होईल. या अपेक्षेने तो सर्व गोष्टीची तरतूद करतो. बी लावणे, खतपाणी घालणे हा त्याचा नित्यक्रम आहे. पण तो वाट पाहतो की वाढ होणे, कारण वाढ ही देवाच्या हातात आहे. शेतकरी वाढ करू शकत नाही, पिकाची वाढ शेतकरी करू शकत नाही, पण त्याच्या आशा आहे की वाढ होते. हा देवाचा नियम आहे, देवाची कृपा आहे, देवाची आशीष आहे की देवाच्या आशीर्वादामुळे वाढ होती, समृद्धी होती. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात आम्ही उन्नती व्हावी देवाची इच्छा असते. आम्ही अनुवाद 28 मध्ये पाहतो की तो खाली नाही तर तो वर असावी देवाची इच्छा आहे. आम्ही सफल व्हावं, आम्ही विजय व्हावं, सर्व गोष्टी मात करावी, सर्व गोष्टी आम्ही पुढे जावं ही देवाची इच्छा असते. त्यामुळे यहोशाला देवाने अभिवचन दिलं, आश्वासन दिलं की मी तुझी सर्व गोष्टी तुझ्याबरोबर राहीन, तुला विजय देईन. यहोशा पुढे चालत गेला आणि देव त्याला विजय देत गेला. यहोशाच्या नावाची देवाने कीर्ती केली, त्याचं कल्याण केलं, त्याला आश्वस्त केलं, देव त्याला विजय देत गेला. तो सर्व युद्धात विजय होत गेला आणि सर्व त्यांनी मात करत सुटला. विजय देवाकडे. दावीद राजाच्या आम्ही जीवनामध्ये पाहतो की देवाने त्याला राजा बनवलं, देवाने त्याला सर्व क्षेत्रामध्ये विजय दिला. देवाचे अभिवचन आश्रम त्याच्याबरोबर होते आणि ते अभिवचन आश्रम पूर्ण करत गेला. सर्व गोष्टी त्यांनी मात केली, सर्व गोष्टी तो विजय होत गेला. सर्व गोष्टींचा समृद्ध झाला, सर्व गोष्टींचं कल्याण झालं आणि देवाने त्याला उच्च ठिकाणी नेलं. तोच दावीद राजा पहिले इतिहास 29 मध्ये बोलतो, देवाचं आभार प्रदर्शन करतो. देवा मी कुठे होतो, कसा होतो, काय होतो, मी साधा मेंढपाळ होतो, मी माझ्या कुटुंबात कनिष्ठ होतो, मी मेंढपाळीची जबाबदारी पाहणारा मुलगा होतो, तू माझ्यावर दया केली, कृपा केली, मला कुठं आणून ठेवलं, तुम्हाला उच्च ठिकाणी आणून ठेवलं, खालून मला तू वर आणलं. म्हणून ते देवाचा आभार प्रदर्शन करतो. मी पृथ्वीवर प्रवासी होतो, पण देवा तू माझ्याकडे पाहिलं आणि तू मला आश्वस्त केलं, माझं कल्याण केलं, मला समृद्धी दिलं, मला विजय दिला. म्हणून तो देवाचा धन्यवाद करतो, देवाचा आभार मानतो. पहिले इतिहास 29 मध्ये 10 मध्ये आम्ही पाहतो की तो म्हणतो की देवा महिमा, पराक्रम, शोभा, गौरव, विजय तुझा आहे, तुझपासून प्राप्त होतो. धन आहे, मान आहे, कीर्ती सर्व तुझ्यापासून प्राप्त होतो. देवा राजास थोर करणे, राजास विजय देणे तुझ्या हाती देवा. सर्व काय तुझ्या हातात, सर्व तुझं प्रभुत्व सर्व तूच करतो, तुझे निर्णय सर्व गोष्टी चालतात. म्हणून तो देवाचा आभार प्रदर्शन करतो की देवा तू मला विजय दिला, तू मला समृद्ध केलं, माझं कल्याण केलं, आज कुठून कुठं आणून मला ठेवलं, तू हे सर्व तू मला दिलं आणि तुझ्यापासून प्राप्त झालं मी तुला देतो. तू मला दिलं, माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे दावीद राजा त्या ठिकाणी देवाचा महिमा करतो, गौरव करतो की मला विजय तू दिला, माझी शोभा तू वाढली, कीर्ती तू केली, धन मान सन्मान तू सर्व मला दिलं, उच्च ठिकाणी तू मला आणून ठेवलं. प्रगती, उन्नती फार महत्त्वाचा भाग आहे. उन्नती देव करतो. उन्नतीचा मागे देवाचा उद्देश असतो की आम्ही देवाचा गौरव करावा, देवाचा महिमा घ्यावा. आम्ही बी समृद्ध असो, आम्ही बी आश्वस्त असो, आम्ही बी सर्व गोष्टी धनवान असो, देवाची इच्छा असते. आमचे बी मनोदय पूर्ण व्हावं, आमच्या योजना संकल्प स्वप्न पूर्ण व्हावे, देवाची इच्छा असते. देव आमची इच्छा, आमचे मनोदय पूर्ण करतो. त्यातून बी आम्ही देवाचा गौरव करावा, देवाचा महिमा करावा, देवाची इच्छा असते. जे काय देव देतो त्यातून आम्ही देवाचा गौरव करावा, देवाचा महिमा व्हावा, इतरांचं हित व्हावे, देवाची इच्छा असते. की अब्रामला देव म्हणला मी तुला आश्वस्त करण, तुझ्यामुळे दुसरे लोक पण आश्वस्त झाले पाहिजे. देव आम्हाला आश्वस्त करतो यासाठी की आम्ही इतर लोक बी त्या आश्वस्त झाले पाहिजे. देव आम्हाला समृद्ध करतो, त्यातून बी आम्ही इतरांची काळजी घेतली पाहिजे, देवाची इच्छा असते. जे काय ज्या क्षेत्रात ज्या गोष्टीत देव आम्हाला संपन्न करतो त्या क्षेत्रातून देवासाठी आमचा उपयोग झाला पाहिजे, देवाच्या कार्यासाठी उपयोग झाला पाहिजे, देवाच्या मंडळीसाठी आमचा उपयोग झाला पाहिजे. ह्या देवाचं एक योजना संकल्प असते. म्हणून आमच्या जीवनासंबंधी हा फार महत्त्वाचा भाग आहे.
प्रगती झाली पाहिजे, आमच्या कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे, आमची नोकरीची प्रगती झाली पाहिजे, आमच्या मुलांच्या शिक्षणाची प्रगती झाली पाहिजे, सर्व काही वाढलं पाहिजे. एक अपेक्षा असते, एक आशा असते. सर्व क्षेत्रात आमची उन्नती झाली पाहिजे, सर्व क्षेत्रात आम्ही पुढे गेलो पाहिजे. चांगला भाग आहे, सकारात्मक भूमिका आहे आमची. आणि विचार चांगले, मनुष्य जसं विचार करतो तसं मनुष्य जीवन तयार होतं. जर आम्ही नकारात्मक भूमिका ठेवतो तर आमचं जीवन तसंच होऊन जातं. पण आम्ही सकारात्मक भूमिका ठेवतो की असं होईल, असं करेल, असं आम्ही देवावर विश्वास ठेवतो ना, विश्वासाने चालतो, तर देव तसं करून दाखवतो. म्हणून यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे, देवाची मदत घेतली पाहिजे, देवाचं सहाय्य घेतलं पाहिजे. कारण उन्नती प्रगती देवाच्या हातात आहे. आमची उन्नती का होत नाही, आमची प्रगती का होत नाही, आमचं मनोदय पूर्ण का होत नाही, आमचे स्वप्न फेल का होतात? मनात योजना करणे मनुष्याच्या हाती, पण योजना पूर्ण करणे देवाच्या हाती. आम्ही नीतिसंहिता 16 पाहतो की मनुष्या मनात अनेक योजना संकल्प असतात, पूर्ण करणे देवाच्या हाती. देव ते पूर्ण करतो. मी यासाठी आम्ही देवाकडे देवाची मदत, देवाचं सहाय्य घेतो. पण पहिला प्रश्न येतो की आमची का होत नाही, याचं आम्हाला उत्तर भेटलं पाहिजे. की आमची प्रगती का होत नाही, आमची उन्नती का होत नाही, आम्ही का यशस्वी होत नाही, का आम्हाला बरकत नाही, का आमची स्थिती बदलत नाही, का आमची परिस्थिती बदलत नाही, का आमच्या जीवनाचा विकास होत नाही, कुटुंबाचा विकास होत नाही, सर्व क्षेत्रात. हा प्रश्न आहे आमच्यासमोर. याचं उत्तर आम्ही शोधलं पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल, हे आम्ही शोधलं पाहिजे. देवाने अभिवचन दिलं, आश्वासन दिलं. अनुवाद 28 जर तू माझ्या आज्ञेचं पालन केलं तर मी सर्व गोष्टी तुला आशीर्वाद देईल, सर्व गोष्टी मी तुला संपन्न करण. तू जाईल तेवढे तुझ्यावर राहील, ज्या क्षेत्रात तू हात घालन त्या क्षेत्रात मी तुला बरकत देईन. तू कोणाकडे उधार घेणार नाही तर तू दुसऱ्याला उधार देईन, असं मी तुला करेन. एवढे आशीर्वाद दिलं की तू दुसऱ्या लोकांना मदत करशील. तुझ्यापुढे कोणाला टिकावं लागणार नाही, सर्व शत्रू तुझ्यापासून पळून जातील, सर्व क्षेत्रात म्हणजे कीर्ती करेल. अभिवचने आश्वासन देवायची. तुमच्या मायासाठी अभिवचन आश्वासने, तुमच्या मायाशी देवाने करार केला की मी असं करेल. यासाठी आम्ही पाहिलं पाहिजे का होत नाही. बायबलमध्ये पाहतो की यहोशूआमध्ये आम्ही पाहतो की यहोशूला देवाने अभिवचन दिलं की मी तुला विजय देईन, तुझ्यासमोर कोणाचा टिकावं लागणार नाही. यहोशू पुढे चालत गेला, युद्ध करत गेला. एके दिवशी यहोशूचं सैन्य आय नगरामध्ये त्यांनी हल्ला केला. त्यामध्ये यहोशू नव्हता, त्यांनी आपल्या सैन्यानं पाठवलं होतं. 3000 सैन्य घेऊन त्याचे सैनिक लोक युद्धाला गेले. देवावर त्याचा विश्वास होता की देव आपला विजय देतो. का तर त्याचा विश्वास देवावर होता. दावीद म्हणला की तलवार नाही, भाला नाही, धनुष्य नाही, माझा विश्वास देवावर आहे. विजय देव देतो, विजय देव देतो, म्हणजे आमची भिस्त देवावर आहे. हे दावीदाचा शब्द आहे. तसं यहोशू बी तसंच होतं. त्याची भिस्त देवावर होती, त्याचा विश्वास देवावर होता. त्या विश्वासाने त्यांनी सैन्याला पाठवलं, त्या ठिकाणी लढाई झाली. तर बायबलमध्ये पाहतो, यहोशू 7 पाहतो की त्या ठिकाणी यहोशूचे सैन्य हारले. त्या ठिकाणी यहोशूच्या सैन्याने पळ काढला. ते भयभीत झाले, ते घाबरल्याने शत्रूने त्यांचा हल्ला केला आणि ते पळायला लागले. सैन्याची दाणादाण झाली. काही सैन्य त्यांनी मारले यहोशूचे. तिथं यहोशूच्या सैन्याची फजिती झाली. तिथं ते हारले आणि तिथून ते पळून गेले. शत्रूने त्याची मात केली, शत्रूने ते सर्व ताब्यात घेतलं. त्या यहोशूचे सैन्य यहोशूकडून त्यांनी सर्व गोष्टीचे वर्णन केले की आमची हार झालेली, आम्ही पळ काढून आलेलो, आमची फजिती झालेली, या ठिकाणी आम्हाला देवाने विजय नाही दिला, या ठिकाणी आम्हाला देवाने मदत नाही केली, या ठिकाणी आमची हार झालेली, आमची फजिती झालेली. त्यावेळेस यहोशूने शब्द ऐकले, त्यावेळेस त्यांनी देवाचा धावा केला. लक्षात ठेवा, हे फार मोठी गोष्ट.
त्यांनी देवाकडे धाव घेतली, देवाकडे जाऊन तो बसला आणि देवाला त्यांनी प्रार्थना केली. हेच आमच्या जीवनासंबंधी प्रश्न आहे. जावं तर कुठे जावं, सांगावं तर कोणाला सांगावं, कोण योग्य उत्तर देईन, कोण योग्य उत्तर देईन आम्हाला, कोण सत्य आम्हाला सांगेल. येशू ख्रिस्त म्हणला सत्य मी आहे. योहान 8:32 मध्ये सत्य मी, सत्य तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही मुक्त व्हाल, तुम्ही विजय व्हाल, तुम्ही सर्व गोष्टी मात कराल. कोण सत्य आम्हाला सांगेल. यासाठी आम्ही देवाकडे जातो, देवाला प्रश्न करतो. मी यहोशूने पहिलं प्रथम स्थान देवाला दिलं, प्रथम तो देवाकडे जाऊन बसला. हे आमच्या जीवनासाठी फार महत्त्वाची गोष्ट. की आमच्या जीवनात अनेक प्रश्न येतात, अनेक समस्या येतात, अनेक अडचणी, अनेक गोष्टी आमचा गोंधळ होतो. निर्णय काय घ्या आम्हाला समजत नाही. आमची फजिती होती, आमची हार होती, आमचं नुकसान होतं, आम्ही बऱ्याच गोष्टी गमावतो, आम्ही निराश होतो, उदास होतो, आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो, अनेक गोष्टी आम्ही फेल होतो, आमची उन्नती होत नाही. का? हा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही देवाला करू शकतो. आम्ही देवाला प्रार्थना करू शकतो, विनंती करतो, देवा असं का? यशया 1:15 मध्ये ते सर्व लोकांनी देवाला प्रश्न केला, देवा असं का होतंय? आम्ही रात्रंदिवस तुझ्याकडे हात पसरतो, तुला मदतीची आम्ही अपेक्षा करतो, पण तू आम्हाला मदत का करत नाही, आम्हाला सहाय्य करत नाही, असं का आहे? प्रश्न आहे. आम्हाला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. सर्व प्रश्नाचं उत्तर देवाकडे. तो अरण्यातून मार्ग काढणारा देव, सर्व मार्गातून योग्य मार्ग दाखवणारा देवच आहे. मार्ग आहे, तो दिसत नाही, पण तो मार्ग देवाकडे. म्हणून येशू म्हणला की मार्ग सत्य जीवन मी आहे. मीच मार्ग आहे, मी सत्य, मी जीवन आहे. आणि फार महत्वाचा भाग आहे आमचा. त्यामुळे आम्हाला उत्तर भेटलं पाहिजे. त्यावेळी यहोशूने देवाला प्रार्थना केली, देवा असं का झालं, आमची फजिती का आली, तू तर आम्हाला अभिवचन दिलं, आश्वासन दिलं की तुम्ही कधी हरणार नाही, मी जाईल तिकडे तुमच्यावर सदैव राहील, तुम्हाला विजय देईन, तुझा मार्ग सुखाचा होईल, तू यशस्वी होतील. देवा असं का झालं, आम्ही इथं पराजित का आलो, आमची फजिती का आली, आमची सैन्याने पळ का काढला, आमची इथं फजिती झाली देवा, असं का झालं? त्यामुळे यहोशूमध्ये भय निर्माण झालं. भय म्हणजे देवाचं ज्ञान. नीतीसूत्र 9:10 प्रमाणे देवाचं भय म्हणजे ज्ञान. हे ज्ञान म्हणजे परमपवित्राला ओळखणे, हेच खरं ज्ञान आहे. हे ज्ञान यहोशूकडे होतं. आता नियमशास्त्र ग्रंथ तो वाचन करत होता, मनन करत होता, अध्ययन करत, त्यामुळे त्याला माहीत होतं. त्यामुळे देवाला त्यांनी प्रश्न केला की देवा असं का झालं? हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी बायबल वाचन केलं पाहिजे, मनन केलं, त्यामुळे आम्हाला समजतं काय करायचं, कधी काय करायचं, कसं करायचं. हे ज्ञान यहोशूकडे होतं. त्यामुळे त्यांनी उजव्या डावीकडे नाही, ह्याला नाही, त्याला नाही, तो त्यांनी प्रश्न देवाला केला. त्यांनी प्रथम कॉल देवाला केला. त्याला माहीत होतं की याचं उत्तर देवाकडेच आहे. कारण देवच विजय देणारा देव, देवच समृद्ध करणारा देव, अभिष्ट आणि देवाच्या हातात आहे. त्यामुळे देवाने त्याला उत्तर दिलं, यहोशू तुझे सैन्यांची हार का झाली मी तुला सांगतो. जे तुझे सैन्य ते अश्वेत होते ते शापित झाले. जे सैन्य होते ते अश्वेत होते ते शापित झाले. मी त्यांना आज्ञा केली होती की समर्पित वस्तूपैकी काहीच तुम्ही घेऊ नका, स्वतःकडे ठेवू नका. तरी पण तुझ्या मंडळीतील काही लोकांनी चोरी केली, लबाडी केली, काही वस्तू त्यांनी आपल्या सामानामध्ये ठेवल्या. त्या मंडळीतील लोकांनी चोरी केली, लबाडी केली, माझ्याची फसवणूक केली, माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, पाप केलं त्यांनी. म्हणून तुम्ही हारला या ठिकाणी. त्यामुळे तुमची फजिती झाली, तुम्ही शापित झालात. हे यहोशू 7 मध्ये आम्ही पाहतो की 7:10 मध्ये देवाने त्याला उत्तर दिलं की तुम्ही आता शापित झालात, त्यामुळे तुम्ही हारले. शापित म्हणजे आम्ही जे काय करतो सगळं उलट होतं.
तर नुकसान होतं. त्यात कधी बरकत नसते, त्यात कधी उन्नती नसते, शाप येतो. देव शापातून आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. जे जुनं काढून त्या नवीन गोष्टी देण्यासाठी देव आलेला आहे आमचं. त्यामुळे आम्ही पाहतो की त्यामुळे यहोशाच्या देवाने डोळे उघडले. यहोशू समजलं की आमच्या चुकामुळे आमची मंडळीची परिस्थिती झाली, आम्ही तर हरलो, आमची फजी झाली. याचं कारण आम्ही लोक आहोत. त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही हे पाप काढत नाही, पाप करणाऱ्या व्यक्तीला काढत नाही, तोपर्यंत तुमची उन्नती होणारच नाही. तोपर्यंत तुम्ही शापित राहाल. हा शाप काढून टाका, हे शाप करणं लोक काढून टाका, त्यावेळेस तुमची उन्नती मी करेल, तोपर्यंत नाही. लक्षात ठेवा, अंधार प्रकाश एकत्र येत नाही, नीती अनिती एकत्र येत नाही, रुंद मार्ग अरुंद मार्ग एकत्र येत नाही, तर सत्य असत्याचा मिलाप होत नाही. देव सत्य आहे, त्यामुळे नीती अनितीचा मिलाप होत नाही. मग त्या ठिकाणी देवाने त्याला दाखवले की चूक झाली तुमच्याकडून, आज्ञेचं उल्लंघन झालं, त्यामुळे तुमची हार होते. बंधूंनी, हीच आमची परिस्थिती की आमची उन्नती होत नाही, आमचा विकास होत नाही, आम्ही जे काय करतो सफल होत नाही, आमचा मार्ग सुखाचा नाही, आम्हाला शांती नाही आहे, आम्ही आनंदित नाही आहे, आमचे निर्णय योग्य नाही आहे, आमची फजिती होती. याचं कारण काय? देव तर दया करतो, कृपा करतो, प्रेम करतो. देव आमच्यावर दया करतो, कृपा करतो, प्रेम करतो. बायबल का सांगते? यशया 59 मध्ये आम्ही पाहतो की पाव उद्धार करत नाहीत का देवाचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाहीत का देवाचा कान मंद नाही. तुमचं पाप, तुमचा अपराध यामुळे एक आडभिंतता आली, त्यामुळे मी तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही. म्हणजे देव म्हणला की पाव उद्धार करत नाहीत का माझा हात तोकडा नाही, ऐकू येत नाहीत का माझा कान मंद नाही. तुमच्या चुकामुळे, तुमच्या अपराधामुळे तुमची परिस्थिती अशी, त्यामुळे मी तुम्हाला मदत करत नाही, यामुळे तुमची प्रार्थना मी ऐकत नाही. असा आमचा देव आहे की आमच्या पापामुळे, आमच्या चुकामुळे आमची हार होती, आमची फजिती होती. लक्षात ठेवा, दोन ध्यानाची आम्ही सेवा करू शकत नाही. मत्ती 6:24 प्रमाणे दोन गोष्टी हटवून आम्ही चालू शकत नाही. एका ध्यानाची सेवा केली पाहिजे. यासाठी आम्ही पारखलं पाहिजे, शोधलं पाहिजे. पाप करू, अपराध करू, आम्ही प्रार्थना करू, सर्व गोष्टी करून यश नाही होणार. सर्व गोष्टी आम्ही करू, आम्ही यशस्वी नाही होणार, आम्ही फेल होतो. म्हणजे देवाने दाखवलं की आमच्या चुकामुळे आमची फजिती होती, आमची वाढ होत नाही, आमचा विकास होत नाही, कारण पापामुळे आम्ही शापित होतो. आणि अनुवाद 28 मध्ये आम्ही 20 मध्ये पाहतो, अनुवाद 28:20 मध्ये देव म्हणला मी तुम्हाला आश्रयित करून सर्व गोष्टी देईन, पण जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मग मी शापित करून टाकल तुम्हाला. जर तुम्ही माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं, माझ्या वाणीचा अवैर केला, तर मी सर्व शाप तुमच्याकडे पाठवेल. तुम्ही जे काय करा ते सर्व फेल होईल, तुमचा गोंधळ होईल, तुमचे निर्णय चुकतील, तुम्ही जे काय करा ते सर्व उद्ध्वस्त होत जाईल. भाषा अनुवाद 28 पासून आशीर्वाद शाप दाखवले की तुमच्या पापामुळे मी तुम्हाला शापित करेन, त्यामुळे तुमची जीवन हे भयदायक होईल. चारी बाजूने शत्रू तुम्हाला घेरतील, शत्रू तुम्हाला ताब्यात ठेवतील, ते तुम्ही दास्य म्हणून त्यांच्यावर राहाल, ते तुमचं वर्चस्व करतील. लक्षात ठेव, देवाने दिला अभिवचने, आश्वासने. मग देवाने आम्हाला उत्तर दिलं की का? यहोशाला उत्तर दिलं. यहोशाने शोधून काढलं की मंडळीत कोण चुकते, शोधून काढलं. ज्या लोकांना शोधून काढलं त्यांनी कबूल केलं. यहोशा म्हणला तू आम्हाला त्रास का दिला? तू देवाला त्रास दिला, तो आम्हाला बी त्रास दिला, मंडळीला त्रास झाला. याच्यामुळे तुझ्या चुकामुळे, तुझ्या पापामुळे आम्हाला त्रास झाला, मंडळीला त्रास झाला, देवाला दुःख आलं, आम्ही पराजित झालो.
म्हणून ते समर्पित वस्तू त्यांनी काढून टाकल्या आणि ज्या लोकांना त्यांनाही त्यांनी बाहेर काढून त्यांचा नाश केला. तिथून पुढे ते यहोशू पुढे गेला. तिथून पुढे मंडईमध्ये भय आलं आणि ते लोक विजय प्राप्त करत गेले. यहोशूच्या जीवनात त्यांनी कधी हारला नाही. त्यांनी सर्व गोष्टी विजय प्राप्त करून देश त्यांनी सर्व हात ताब्यात ठेवला. कारण देवाने त्याला अभिवचन दिलं की मी तुला सर्व गोष्टी यशस्वी करेन, विजय देईन, तुला सर्व ताब्यात ठेवीन. सर्व आशीर्वादाने तो समृद्ध झाला. देवाने त्याचं कल्याण केलं. सर्व शत्रू त्यांनी मात केली, सर्व त्यांनी देश ताब्यात ठेवला. शेवटी तो देवशा म्हणतो की मी माझं घराणं तर देवाची सेवा करणार शेवटपर्यंत. या देवाने मला कुठं कुठून आणून ठेवलेलं आहे, म्हणून मी माझं घराणं शेवटपर्यंत देवाची उपासना करणार, देवाची आराधना करणार, हे अभिवचन त्यांनी दिले. यहोशू 24:15 प्रमाणे त्यांनी अनुभव घेतला देवाचा. आणि त्यांनी पाहिलं की ज्यावेळेस चुका आल्या, त्यावेळेस अपराध झाला, त्यावेळेस आमची हार होते, आम्ही अपयशी ठरतो, आम्ही फेल होतो. तेच तुमच्या माझ्या जीवनात संबंधी आहे. आम्ही विचार करतो की असं का होतं, आम्ही आत्मनिग्रह करतो, आम्ही पाहतो, तपास करतो कशामुळे होते, का असं होत नाही, का आमचा मार्ग सुखाचा आणि आम्हाला शांती नाही, का आम्ही आनंदित नाही, का आम्ही आरोग्यदायी नाही, का आमच्या उद्योगात प्रगती नाही, का आमच्या शिक्षणात उन्नती नाही, जे काय आम्ही स्वप्न ते आमचे उद्ध्वस्त का होतात, आम्ही का विजय होत नाही, का आमचे मी शासनाखाली जगतो, भयाखाली जगतो, पाप, त्यामुळे आमची फजिती होतीच. फार महत्त्वाची गोष्ट, उन्नती झाली पाहिजे. कुटुंबाची उन्नती झाली पाहिजे, नोकरीची उन्नती झाली, शिक्षणाची उन्नती झाली पाहिजे. सर्व क्षेत्रात ते उन्नती करतो. पहिले वन तिसरे पत्रामध्ये मी सांगितले की सर्व स्थितीत उन्नती करणारा देव आहे. सर्व स्थितीत आम्ही सुस्थितीमध्ये असावं देवाची इच्छा आहे. सर्व स्थितीत आम्ही चांगल्या स्थितीत असावं देवाची इच्छा आहे. मग आमचं जीवन, आमचं आरोग्य, आमचं नोकरी, आमचं कुटुंब, आमच्या सर्व गोष्टी सुस्थितीमध्ये असावं देवाची इच्छा आहे. चांगल्या स्थितीमध्ये असावं, उच्च ठिकाणी असावं देवाची इच्छा आहे. तुमच्या मायासंबंधी यिर्मया 29:11 माझ्या मनात तुमच्या संबंधी संकल्प हिताचे अनिष्टाचे नाही. मी जे संकल्प केले, मी योजना केली तुम्हाला संबंधी हिताचे, तुमचं मला कल्याण करा असं माझ्याकडे योजना संकल्प आहे. तुमच्या कल्याणासाठी माझ्याकडे स्वप्न आहे, असं अभिवचन आहे, आश्वासन आहे. त्यांनी आपल्या एकुलता एक पुत्राला तुम्हाला दिले, बलिदान दिलं यासाठी की आमचं कल्याण हवं, आम्ही सर्व गोष्टी मात करा, विजय प्राप्त करा. आमच्या सर्व गोष्टी जे आमच्या जीवनात प्रभुत्व करणाऱ्या गोष्टी, पाप, अपराध आहे, राग आहे, द्वेष आहे, कलह आहे, मत्सर आहे, व्यभिचार आहे, चोरी आहे, लबाडी, रंगेलपणा आहे, अनेक गोष्टी, याच्यावर मात केली पाहिजे, याच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे. आम्ही या सर्व गोष्टी मात केलं पाहिजे. आम्ही या सर्व गोष्टी देवाकडे जाऊन पश्चाताप करून, या क्षमा मागून याच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे. ह्या गोष्टी आम्हाला मरणात घेऊन चालल्या आहे, या गोष्टी आम्हाला नाशिकडे घेऊन जातात, कारण हे पाप आहे. मी येशू म्हणला की मी तुम्हाला मरणातून पार जीवनात घेऊन जाईन. येशूने सर्व गोष्टी विजय प्राप्त केला. त्यांनी मृत्यू विजय प्राप्त करून तो पुन्हा उठला. तो देव आम्हाला बी विजय देण्यास समर्थ आहे. मृत्यू आजपर्यंत कोणी विजय प्राप्त केला नाही. देवाने मृत्यू विजय प्राप्त करून आम्हाला जीवन देण्याची तयारी केली. जेव्हा 10 प्रमाणे मी आलोय तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलोय. आमच्या जीवनासंबंधी चांगल्या गोष्टी, भौतिक गोष्टीनंतर आध्यात्मिक गोष्टी, ज्या गोष्टीची तुम्हाला मला फार गरज आहे. शांतीची गरज आहे आम्हाला, आनंदाची गरज आहे, ऐश्वर्याची गरज आहे, आम्हाला तारणाची गरज आहे, आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे, आम्हाला पवित्र सभासनी मंडळीची गरज आहे. या आध्यात्मिक गोष्टी आम्हाला देवामध्ये वाढण्याची गरज आहे, आम्हाला विश्वासात वाढण्याची गरज आहे, देवाच्या ज्ञानात, देवाच्या प्रीतीत, देवाच्या आत्म्यात वाढण्याची गरज आहे. येशू की तुम्हाला बाकीच्या गोष्टी आपाप येतील. या सर्व गोष्टी तुम्ही वाढलं पाहिजे. आम्ही वाढ तर पाहिजेच. आम्ही सेवा करतो, देवाचं कार्य करतो, त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. मर्यादित नाही, देव वाढ करणार आहे. देवाच्या आशीर्वाद वाढ करतात, उन्नती करतात. देव मंडळीला आशीष देतो, मंडळीची वाढ होते, प्रगती झाली पाहिजे. 32 वर्ष देवाचं कार्य चालू आहे. सत्य जीवन मंडळ फेलोशिपद्वारे
मिनिस्ट्रीद्वारे चालू आहे, आता चर्चद्वारे चालू आहे. देवाला 2,000 करण मी. आज 2,000 करून दाखवलं मी. असे आशिष तुम्हाला मी देतो. माझ्या आज्ञेचं पालन करा, माझ्या मार्गदर्शन चाला. आज 32 वर्ष देवाच्या मार्गदर्शन आम्ही चाललेलो आहोत. मंडळीचा पुढारी देव तो आम्हाला मार्गदर्शन करतो. 32 वर्ष देवाचं कार्य चालू. त्यांनी 2,000 कधीच करून दाखवले. तुला 4,000 करण आता मी. सर्व गोष्टी तुम्ही विजय प्राप्त करतो. वाढ झाली पाहिजे सर्व क्षेत्रात. मंडळीची वाढ झाली की मंडळी समृद्ध झाली पाहिजे. इरम्या 23 प्रमाणे की देव म्हणून मी असे मेंढपाळ देईल. मी असं तुम्हाला मेंढपाळ देईल की त्यामुळे तुम्ही घाबरणार नाही, भिणार नाहीत. तुमची वाढ होईल, तुम्ही समृद्ध व्हाल, तुमची उन्नती होईल, तुम्ही सुरक्षित राहाल. असे मेंढपाळ मी नेमेल. त्यामुळे तुमची घट नाही तर तुमची वाढ होईल आणि तुम्ही बलवान व्हाल, बळकट व्हाल, समृद्ध व्हाल. असे मेंढपाळ मी तुम्हाला देईन. देवास कार्य करते जगात. अनेक मंडळातून देव काम करते, अनेक सेवकद्वारे मंडळामध्ये तो कार्य करत आहे. पहा, शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल की ज्या मंडळी देवाचं कार्य करतात सामील व्हा, सहभागिता घ्या. उन्नती देवाकडे. मंडळीच्या समृद्धीने लोकांना देव समृद्ध करतो. परमेश्वर म्हणला की माझ्या मंदिरातून समृद्धीने लोकांना मी समृद्ध करत राहीन, अशा आशीष देत राहीन. मी आशीर्वाद देत जाईन म्हणजे इथून लोकांना. लोक समृद्ध होत जाईल. मासे ज्या ठिकाणी, ज्या मंदिरात, ज्या मंडळीत, ज्या सेवकांना आशीर्वाद भेटते तिथं सामील व्हा, सहभाग घ्या. उन्नती झाली पाहिजे आमची. कारण बायबल सांगते नीतिसूत्र 10:20 प्रमाणे की देवाच्या आश्रमामध्ये समृद्धी होती. कष्ट आमचं कमी करून टाकतो देव. श्रम आमचं कमी करतो. ते आशीर्वाद देतो. समृद्धी होती, वाढ होती आमची. देव वाढ करणारा देव आहे. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. आज काही वर्ष आमचं कार्य चालू आहे. अनेक आत्म्यांना स्वार्थ सांगणे, साक्ष सांगणे, अनेक आत्म्यांना देवाकडे घेऊन येणे, देवामध्ये त्यांचा स्वीकार करणे, त्यांना तारण जीवन पवित्र आत्मा भेटणे, कार्य चालू आहे. अनेक वर्ष चालू होतं कार्य. अनेक गोष्टी देव आम्हाला विजय देत गेला. एके दिवशी पुष्कळ आमचे काम करीत सेवक काम करत होते. अनेक आत्म्याची तरतूद करत होते, प्रयत्न करत होते, तरी पण आम्हाला यश भेटत नव्हतं. आम्ही आत्मे गोळा करत होतो. अनेक पुष्कसे येत होते. 40 आले तर 20 एका दाराने येते, तर 20 पुन्हा दुसऱ्या दाराने बाहेर निघून जायचे. आमचे लोक प्रयत्न करते, आमचे लोक श्रम करत होते, पण देव आम्हाला यश देत नव्हता. लोक येत होते, लोक संभाषण लोक ऐकत होते, स्वार्थ साक्ष ऐकत होते. 40 यायचे ते 20 थांबायचे, 20 निघून जायचे. एका दाराने यायचे, दुसऱ्या जण निघून जायचे. उन्नती होत नव्हती. असं काही वर्षात आम्ही अनुभव पाहिला की काम चालू आहे, कष्ट श्रम सगळं ते आम्ही लोकांना भेट देते, सर्व गोष्टी चालल्या होत्या, पण उन्नती होत नव्हती. मंडळीची वाढ होत नव्हती, वाढ थांबली होती. त्यामुळे आम्ही विचार केला की वाढ का होत नाही, ह्या वर्षात प्रगती का होत नाही. याची आम्ही देवाला प्रार्थना केली. देवा सर्व गोष्टी व्यवस्थित चालले, सर्व गोष्टी स्वार्थ आली, साक्ष आली, सर्व गोष्टी तू आम्हाला मदत करते, सहाय्य करते, आणि तुझ्या सहाय्यानेच आम्ही सर्व गोष्टी मात करते. आमचं बल नाही, आमचं पराक्रम नाही, तर तुझ्या आत्म्याने सामर्थ्य कार्य चालू आहे. तू मंडळीचं नेतृत्व करतो, तो मंडळीचा पुढारी, आणि तुझे निर्णय चालतात, मग तुझ्या निर्णयाचं आम्ही प्रमाणे चालत आहोत. पण ह्या वर्षी आम्हाला अपयश काय आहे? आत्म्या आम्हाला भेटत का नाही? आले ते थांबत का नाही? कारण आम्हाला माहिती की चारणारा, पाळणारा, राखणार तूच देवी. आम्ही एक माध्यम आहोत. तरी आम्ही देवाला प्रार्थना करत होतो, देवाला विनंती करत होतो. कारण या गोष्टीमुळे आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो. आत्मे जिंकणे हा मंडळीचा एक आनंद आहे, उत्साह आहे. देवाचा आनंद तोच आहे. त्यावेळी आमची देवाला प्रार्थना, देवाने आम्हाला उत्तर दिलं पवित्र आत्म्याचं.
जसं योशने प्रार्थना केली देवाने त्याला उत्तर दिलं, तसं मी योशन देवाने प्रार्थना केली, मी आमच्या लोकांनी, देवाने उत्तर दिलं की मंडळीची वाढ का होत नाही, मंडळीची वाढ का थांबली, मीच थांबवली. येशू म्हणला मीच वाढ थांबवली. वाढ घट माझ्या हातात आहे. कारण काय, त्यांनी दाखवलं की मंडळीची काही लोक फार चुका करत आहे, मंडळीची काही लोक फार चुका करत आहे, त्यांच्या चुका वाढत चाललेल्या आहे. त्यामुळे अव्यवस्थित वागणाऱ्या लोकांना ताकीद दे, त्यांचे पाप त्यांना कडकपणे निषेध कर. बाकीच्याच भय पाप थावा म्हणून त्यांचं पाप त्यांच्या पदरी घालून निषेध कर त्यांचं. एका माणसाचा परिणाम चांगला असो वाईट असो मंडळीवर होतो, संगतीचा परिणाम मंडळीवर होतो, तो चांगला असो वाईट असो. त्यामुळे देव काही गोष्टी बाजूला ठेवतो. देवाने सांगितलं की आंब्याचं उदाहरण दिलं की एक आंबा खराब झाला तर संपूर्ण टोकरी खलास होते, म्हणून त्या आंब्याला बाजूला ठेवा. मग अव्यवस्थित वागणाऱ्या माणसाला ताकीद दे आणि त्याला मंडळीचं बाहेर ठेव, त्याला शिक्षण दे, त्याला ताकीद दे, काय वेळ त्याला बाहेर ठेव. बायबल सांगता आम्ही पहिले तीमोथी 5:20 प्रमाणे, की त्याला पत्र 1:13 प्रमाणे. त्यावेळेस देवाने आम्हाला सांगितले काही लोक चुकतात त्यांचा तुम्ही त्यांचा निषेध कर, त्यांना मंडळीतून बाहेर काढ, त्यांना शिक्षण दे. त्यामुळे सर्व गोष्टी थांबलेल्या आहे, कारण ते चुका करून चुका वाढत चाललेल्या आहे. त्याचा परिणाम मंडळी होऊ शकतो. असं लोकांना बाहेर काढ. थोडेसं कमी सर्व गोळा फुकून टाकते, तेच काढून टाकणार तो. मग देव काढतो. आज बी देव काम करतो. देव बदलला नाही. देव पापाला पाप म्हणतो. माझे मंडळी शुद्ध असं पवित्र असं, त्याला कलंक नसावं देवाची इच्छा आहे. Eph 5:25 प्रमाणे ते शुद्ध असं पवित्र असं माझी इच्छा आहे. कारण मंडळीसाठी येशूने बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे. त्यामुळे तो म्हणतो माझी मंडळी शुद्ध असं पवित्र असावी, त्याला कलंक नसावा. मग जो फाटा फळ देत नाही त्याला काढून टाकतो मी. वाट पाहतो, वेळ घेतो, समय घेतो, त्यानंतर तो काढून टाकतो. यहोशू 15 प्रमाणे की जो पाठा मला फळ देत नाही मी काढून टाकतो. यासाठी की झाडामध्ये व्यवस्था असावी, झाड व्यवस्थित असावं, सर्व गोष्टींनी फलदाय असावा. म्हणून देव काही गोष्टी ठेवतो. म्हणजे आम्हाला देवाने मार्गदर्शन, त्याप्रमाणे आम्ही सर्व लोकांनी मग देवाच्या आज्ञेसह आम्ही अंमलबजावणी केली. असे लोक आम्ही म्हणले तर बाहेर काढले शोधून. काही काल त्यांना बाहेर काढलं. मग देवाने पुन्हा मंडळीला कार्य करायला सुरुवात केली. आम्ही जे श्रम केलं, कष्ट केलं, देव पुन्हा प्रगती करू लागला. मंडळीची वाढ होऊ लागली. पण देवाने आम्हाला धडा शिकवला की उन्नती का होत नाही, प्रगती का होत नाही. आमच्या चुकामुळे, आमच्या अपराधामुळे उन्नती होत नाही. याला कारणीभूत आम्ही असतो. आणि उन्नती झाली पाहिजे, सर्व गोष्टी वाढल्या पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. याची आम्ही पुष्कळचं कष्ट करतो, श्रम करतो, आणि त्याला देव फलदायी करतो. म्हणजे अध्यात्म मी हे गोष्टी पाहतो की सर्व गोष्टीची उन्नती देवाकडे आहे. सर्व गोष्टी देवाच्या हातात आहे. ते सुसुदेमध्ये ठेवणे देवाच्या हातात आहे, ते सुरक्षित ठेवणे देवाच्या हातात आहे. लक्षात ठेवा, देवाने अब्रामला किंवा इसाक असो किंवा याकोब असो किंवा योसेफ असो, कोणी असो, त्यांना देवाने उच्च ठिकाणी नेलं. देवाने त्यांचं कल्याण केलं, त्यांना धनवान केलं. त्यांनी देवाचे आभार प्रश्न केलं, कारण उन्नती देवाने त्यांची केली. खालून त्यांना वर नेलं. सर्व गोष्टी देवाने त्यांना संपन्न केलं. सर्व आशीर्वाद त्यांना देवाने दिले. तसं आमच्या बाबतीत बी आहे की आम्ही देवाकडे येतो, देवाचं मार्गदर्शनाखाली आमचं जीवन तयार करतो. जर चुका होतात, अपराध होता, आम्ही देवाकडे जातो. येशू आम्हाला बोलवत आहे, अहो कष्टी बाराकण तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला तारण देतो, जीवन देतो. असं जीवन देतो की त्यात शांती राहील, त्यात आनंदित राहाल तुम्ही, त्यात तुमची प्रगती होईल. असं जीवन देव आम्हाला देतो.
म्हणजे यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे आणि देवाकडे जाऊन आम्ही देवाचा धावा केला पाहिजे, देवाची मदत घेतली पाहिजे, जाऊन देवाकडे पश्चाताप केलं पाहिजे, देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. देव आमचा उद्धार करतो. आणि देव आमच्या संबंधी देवाकडे एवढा संकल्प की आम्ही उच्च ठिकाणी असावं, आमची स्थिती सर्व स्थितीने चांगली स्थिती असावी, आध्यात्मिक, भौतिक, शारीरिक सर्व गोष्टीने आम्ही समृद्ध असं देवाची इच्छा आहे सर्वांसमोर. यासाठी वेळ समय घालवला नाही पाहिजे. आम्ही काय बदलू शकत नाही, आम्ही काय सुधारू शकत नाही, आम्ही काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवा, बायबल सांगतो उत्तम उत्तम ते देवाकडे. म्हणून दाविदाने आभार प्रश्न केले की देवा सर्व गोष्टी तुझपासून प्राप्त झाल्या, सर्व तुझपासून प्राप्त झालं, मी तुझ्या हात देतो, कारण तू दिलेले आहे मला आणि हे सर्व तुझ्यापासून प्राप्त होतं. म्हणून अब्राहमने सांगितलं राजाला की मला तुझ्याकडून काहीच नकोय, तुझ्याकडून मला एक सुत्रीचा दोरा पण नकोय. देवाने मला संपन्न केलं, देवाने मला सर्व आशीर्वाद दिलेले, त्यामुळे देवाने मला अनेक सर्व गोष्टी संपन्न समृद्ध करून ठेवलं. मी कोणाकडून काय उधार घेत नाही. देण्यासाठी देवाने मला समृद्ध केलेलं आहे. लक्षात ठेवा, ही तुमची माझी गोष्ट. आणि 28 मध्ये तू उधार घेणार नाही तर तू उधार देईन, अशा आशेत तुला देईन. मी तुझं कल्याण करून तुझ्यामुळे दुसऱ्यांचं बी कल्याण झालं पाहिजे. लक्षात ठेव, त्यामुळे वाढ होती. देव आमची वाढ करतो, देव आमची उन्नती करतो, देव आमची समृद्धी करतो. आम्ही देवाचा धन्यवाद करतो. देवाने समृद्ध केलं, देवाने आशीर्वाद, त्यातून आम्ही इतरांचं हित करतो. लक्षात ठेवा, तर अजून वाढ होती. लक्षात ठेवा, देव आमची उन्नती करतो, वाढ यासाठी की आमच्याबरोबर इतरांची बी उन्नती झाली पाहिजे, इतरांचंही हित झालं पाहिजे, आमच्याकडून इतरांनी मदत गेली पाहिजे, इतरांना सहाय्य झालं पाहिजे. ज्या क्षेत्रात आम्हाला देवाने वाढवून, जे देवाने त्यामध्ये आमची उन्नती, त्यातून आम्ही देवासाठी काहीतरी करतो, देवाच्या मंडळीसाठी करतो, देवाच्या सेवेसाठी करतो, इतर लोकांना वाचण्यासाठी आम्ही मदत करतो. तो धनवान, तो समृद्ध असतो आणि तो सर्वात सुखी असतो. येशूने मला शिकवला सेवा करता. माझं घराचं बांधकाम चालू होतं, घराचं रंगरोटी चालू होती, घराचं सुशोभितपणा करत होतं. मी घर माझं सुंदर असं सुशोभित असं, मी घराचं सर्व गोष्टीची डेकोरेट चाललं होतं. एक हप्ताभर चाललं होतं, त्यामध्ये माझी गुंतवणूक झाली. तेच करत बसलो तुम्ही, असं करावं, ते करा, हे करावं, चांगला भाग आहे, असावा बी. त्यामुळे काही गोष्टी दुर्लक्ष झालं म्हणजे देवाच्या बाबतीत. मग प्रार्थनेला बसलं तर देवाने शिकवलं मला. देवाने हाक म्हणून सांगितलं की यहोशुआ, यहोशुआ, हे तुझं घर आहे, मी सर्व संपन्न करेल. हे सर्व घर मी तुझ्या वस्तूंनी भरून टाकल, हे सर्व समृद्ध करेल, ते सर्व मनोदय मी पूर्ण करेल. मी देव आहे, सर्व गोष्टी तुला संपन्न करू शकतो, सर्व गोष्टी समृद्ध करेल. मी घर सुशोभित करून टाकलं मी. पण माझी इच्छा आहे, तू आपला वेळ गुंतवणूक करू नको, तू माझी जाऊन सेवा कर, लोकांना जाऊन संदेश दे, लोकांना वाचव, मंडळीची देखरेख कर, मंडळीची काळजी घे, येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन कर, लोकांना वाचले पाहिजे. हे सर्व मी तुला देईन. देवाची इच्छा होती की मी इतरांसाठी झटाव, त्यात माझी गुंतवणूक करू नये. मी जे देवाने त्यात मी गुंतवणूक करून तिथं बसू नये अशी देवाची इच्छा होती की काम करत राहा. शिकवलं त्यांनी मला, तेव्हापासून मी ते करत आहे. त्यामुळे त्यांनी माझं घर सुशोभित केलं, समृद्ध केलं, सर्व गोष्टींनी भरून टाकलं, काही पटीने. मी काय तुम्ही काय, आम्ही सर्व समभावनेचे लोक, आम्ही सारखे लोक, आमची सर्वांची निर्मिती करणारा देवच आहे. त्यांनी आम्हाला निर्माण केलं. माझ्यासंबंधी काय, तुमच्यासंबंधी देवाची इच्छा तीच आहे. ते आम्हाला समृद्ध करा, आमचं कल्याण करा, आमची उन्नती व्हावी, आम्ही सर्व गोष्टी आश्वस्त व्हावं, आम्ही यशस्वी व्हावं, विजय प्राप्त करावं, ही येशूची इच्छा आहे. तो आमची फजिती होऊ देत नाही. 32 वर्ष आम्ही काम करतो.
त्यांनी आमची कधी फजिती होऊ दिली नाही, आम्हाला कधी हरवलं नाही आम्हाला त्यांनी कधी. तो विजय देत गेला. तिथं विजय थांबला. तिथं आम्ही विचार केला, आम्ही शोध केला, कशामुळे आमचा विजय होत नाही. शोधा म्हणजे सापडेल. पहिले शोधा, मग मागा, मग ठोका. त्या सर्व गोष्टी देवाने आम्हाला शिकवल्या. त्याचा आम्ही अनुभव घेत आहोत. देवाने आम्हाला विजय दिला, यश दिलेले, आश्वस्त केले. त्यांनी 2,000 मंडळी वाढून टाकलेली आम्ही अनुभव घेतो. आज आम्ही तुम्हाला सर्वांना आमंत्रण करत आहोत की संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीद्वारे आम्ही फेलोशिप सत्यजीव मंडळी पुणे भागात, येरवडा भागात, गोल्ड क्लब चौक, जेम्स ठाकूर हॉल या ठिकाणी आमचं कार्य चालू आहे. दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 नवीन लोकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. अनेक नवीन लोक येत आहे. सोशल मीडियामध्ये लोक येत आहे. वेगळं मानतो आम्ही बी लोकांना घेऊन येत आहोत. दर मंगळवारी आम्ही त्या ठिकाणी लोकांना शिक्षण देतो. त्यांची प्रार्थना करण्यात येत आहे की सर्व स्थितीत तुम्ही सुस्थितीमध्ये असावा, ही देवाची इच्छा यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत. या पहा, अनुभव घ्या. एक आपुलकी, एक आपलेसेपणा, एक प्रेम तुम्हाला भेटेल. तुम्हाला अनुभवीन दिवस, अनेक साक्ष तुम्हाला पाहायला भेटतील. या पहा, अनुभव घ्या, सामील व्हा. देव तुमचं कल्याण करेल. या उद्देशाने मी तुम्हाला बोलत आहो. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तुम्ही लांब आहात तर स्क्रीन नंबरनुसार तुम्ही आमच्याशी संपर्क करा. तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनंती आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. काय प्रश्न समस्या त्याचं आम्ही मार्गदर्शन करू. ते वेगळं माझं तुम्ही भेट द्या, पण अनुभव घ्या की देवा या मंडळीतून कार्य करते. अनेक लोक त्यांनी वाचवले. या मंडळीचा उद्देश आहे की अनेक आत्मे वाचले पाहिजे. जे आम्हाला भेटलं इतरांना भेटलं पाहिजे. येशूची इच्छा आहे की आमची उन्नती झाली पाहिजे. आम्हाला शापापासून आम्ही आश्वस्त झालं पाहिजे. म्हणजे येशू ख्रिस्त आला आहे. आमच्या पाप अपराधामुळे आम्ही शापित आहोत. त्यातून देव आम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी झालो आहे. ही वेळ, हा समय, हा अनुकूल समय, प्रसाद समय, देवाला भेटण्याचा समय, हा तारणाचा समय. ते ह्या देवाला भेट द्या. देव तुमचं कल्याण करेल आणि देवाची आमची ओळख होईल. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया, सर्वांसाठी विनंती करूया. चला आपण सर्व देवाच्या संचरणी जाऊया. स्तुतिस्पात्र सन्मानासयोग्य आमच्या प्रेमळ करुणादापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव पुन्हा करू आम्ही तुझ्या चिन्ह प्रभू. तुझी दया, तुझी कृपा, तुझ्या प्रीती स्वामी तुझे आभार मानतो. आम्ही जाणतो की आमच्या बलांना, आमच्या पराक्रमात, तुझ्या आत्मेने, सामर्थ्याने तू कार्य सिद्धीच नेतो परमेश्वर. आम्ही जाणतो की परमेश्वर महिमा, थोरवी, गौरव, विजय, वैभव सर्व तुझ्या हाती परमेश्वर. मनुष्य थोर करणे, उच्च ठिकाणी तुझ्या हाती परमेश्वर. धन, मान, सन्मान सर्व तुझपासून प्राप्त होतं परमेश्वर. कारण सर्व तुझ्या हातात, सर्व तुझं प्रभुत्व, सर्व तुझपासूनच लोकांना तू देतो. त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. मग परमेश्वर, जसं तू यहोशूला अभिवचन दिलं की रात्र दिवस नियमशास्त्राचा ग्रंथ वाचन कर, मनन कर, आचरण कर. जाईल तिकडे तुझ्याबरोबर मी असं तुला यश देईन, तुला विजय देईन. तर परमेश्वर त्याला तो विजय दिला, त्याला यशस्वी केलं, त्याला तो आश्वस्त केलं परमेश्वर. म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. तोच देव काल अजून सारखा आहे, तो न बदलणारा देव परमेश्वर. सर्व प्रेम करणं, सर्वांसंबंधित तुझे एवढं संकल्प उत्तम आहे, आमच्या हिताचे आहे परमेश्वर. म्हणून आम्ही आभार मानतो परमेश्वर की आमची वाढ व्हावी, आमची उन्नती व्हावी. तर आमची वाढ का होत नाही, आमची उन्नती होत नाही, तो आम्हाला वचनातून दाखवला परमेश्वर. तर परमेश्वरने आम्ही प्रत्येकाने आपला शोध करा, आपला आत्मनिग्रह करावा, शोधावा किंवा आमची उन्नती का होत नाही. म्हणून परमेश्वर प्रत्येकाला तू जाणीव करून दे, आठवण करून दे. प्रत्येकाला तुझी ओळख करून दे, प्रत्येकासमोर दे पूर्ण कर. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाची वाढ असं तू कर. प्रत्येकाला आशीष दे. अनेकांचे प्रश्न समस्या तुझ्या नामात सोडव. जे आजारी त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर. जे उद्योग करतात त्यांच्या उद्योगात प्रगती कर परमेश्वर. जे शिक्षण करतात त्यांच्या शिक्षणात त्यांची प्रगती कर परमेश्वर. अनेकांच्या कुटुंबात तुझी बरकत यावी, अनेकांच्या कुटुंबात वाढ यासाठी कार्य कर परमेश्वर.
प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी ओळख करून दे परमेश्वर. व घराघरात तुझे आशीर्वाद, घराघराची उन्नती यासाठी तू कार्य कर परमेश्वर. व प्रत्येकाला तू भेट घे, प्रत्येकाला तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. प्रत्येकाला सहाय्य मदत कर परमेश्वर. या संदेशाद्वारे घराघरातून तू कार्य कर. प्रत्येकाला प्रत्येकाचा ओरडा होऊ दे परमेश्वर. प्रत्येकाला समज दे परमेश्वर. व अनुभव दे परमेश्वर. जे अनेकांना आम्ही आमंत्रित केलं, प्रत्येक येण्याचा मार्ग खुला कर. सर्व तुझ्या हाती राहू दे. प्रवेश नाव मागतो म्हणतोय. आमीन. प्रेज लॉर्ड.